हर हर महादेव. मी घनश्याम गोरे, सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय आगुरी आखाड्याचे साधक. नातं मातीशी या सिरियलमध्ये आपण अनेक विषयावर चर्चा केली. पाठीमागचा एक व्हिडिओ तेल्या डांबऱ्या खरडा कूज सनबर्निंग काय येतं, त्याच्यावर नैसर्गिक पद्धतीने कशी मात करता येईल याच्यावर आपण चर्चा केली. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की मी 2014 पासून वेगवेगळे प्रयोग करतो आणि ते कायमस्वरूपी हे प्रयोग चालू असतात. आपले 9 प्रोडक्ट आहेत तयार केलेले आयुर्वेदिक. तर ह्याच्यामध्ये मी आणखी पॉझिटिव्ह बदल करत गेलोय. निसर्गानं साथ दिली, महादेवांनी आशीर्वाद दिला, म्हणून मला हे शक्य झालं. मायक्रोप्रोटीन तुम्ही अगोदर त्याचा वास बघितला असेल, आताही त्याचा वास बघा, तुम्हाला प्रचंड प्रमाणात फरक दिसेल. म्हणजे आपण त्याला डेव्हलप करत ह्या स्टेज पर्यंत आणलेलं आहे. हे जे तुम्हाला मी सांगितलं की डांबऱ्या खरडा तेल्या कूस सनबर्निंग हे कशामुळे येतं, त्याच्यावर नैसर्गिक उपचार कशा पद्धतीने आपल्याला करता येतात. तर ह्याच्यावर एक मी टॉनिक तयार केलंय की डांबऱ्याचे आलेले डाग ते घालवतंय. 100% डाग जातात मित्रांनो. सनबर्निंगचे 100% डाग जातात, खरड्याचे डाग जातात. हे डाग घालवणारं औषध, त्याला मी नॅचरल क्लीनर असं नाव दिलंय. त्या औषधाला नॅचरल क्लीनर असं नाव दिलं. तर शेतकरी बांधवांनो, आणि त्याचे रिझल्ट पण घेतलेले आहेत मी, आणि ते रिझल्ट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून, शेतकरी बांधवांच्या मुलाखतीच्या माध्यमातून तो व्हिडिओ तुमच्या समोर येईलच. काय होतंय मित्रांनो की मला म्हणजे वन मॅन आर्मी म्हणतो ना, त्या पद्धतीने मला हे सगळं काम करावं लागतंय. औषधं स्वतः मला बनवावी लागतात. तुमच्या पुढं मला स्वतःला यावं लागतं. शेतकऱ्यांना मी स्वतः मार्गदर्शन करतो. पॅकिंग, पार्सल करणं हे सगळं मी स्वतःच करतो. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला मला मर्यादितच वेळ देता येतो. अध्यात्म आहे, आखाडा आहे. तर आपण आणि नॅचरल क्लीनरचे स्टिकर बनवायला मी दिलेले आहेत, ते अजून आलेले नाहीत, त्याला थोडासा वेळ लागेल. नॅचरल क्लीनरचे स्टिकर माझ्याकडे नाहीत, पण तुम्हाला नॅचरल क्लीनर हे औषध पाहिजे असेल तर मिळून जाईल, ते तयार आहे. आता त्याच्यावरच आपण प्रामुख्याने चर्चा करू की नॅचरल क्लीनर कशा पद्धतीने काम करतं. आपण ज्या पद्धतीनं संजीवनी सोडतो त्या पद्धतीनं आपण ते नॅचरल क्लीनर सोडायचं आहे. मग ते सोडल्यानंतर पहिल्यांदा त्याचं काय काम आहे की जमिनीतली बुरशी मारणं, मग रोग कंट्रोल करणं. जमिनीतली बुरशी, मग रोग कंट्रोल करणं, मुळीची हालचाल वाढवणं, पांढरी मुळी वाढवणं. स्टेप बाय स्टेप फ्री येते. त्याच्यानंतर ते खालचं अन्न मुळीकडून अपटेकिंगचं प्रमाण वाढवतं. नॅचरल क्लीनर खोडामध्ये अन्न साठवायचा प्रयत्न करतं, साठवतं. खोडामध्ये त्यानं अन्न साठवलं, खोडामध्ये अन्न साठवलं की त्याच्यानंतर ते फांदीकडे पाठवलं जातं, पानांकडे. क्रिया चालू राहते. पानं मजबूत होतात, काळोखी वाढते, पानांमधली चमक वाढते, म्हणजे पानांमधलं क्लोरोफिल वाढतं. सिस्टीम बघा, क्लोरोफिल वाढलं, झाडामध्ये खोडामध्ये ताकद वाढली, डिफिशियन्सीमध्ये गेलेलं, तणावामध्ये गेलेलं झाड फ्रेश होतं, त्याच्यामध्ये ताकद निर्माण होती. त्याच्यामध्ये ताकद निर्माण झाल्यानंतर त्याची फळांना पोचण्याची कॅपॅसिटी वाढते. देठात अन्नाचा साठा वाढतो, देठाकडे जाणारा, त्याचं स्पीड वाढतं. त्याच्यानंतर फळाला साईज चमक येते. कार्यभाग कसं चमक आल्यानंतर, साईज झाल्यानंतर समजायचं की कार्यक्षमता, कार्य करण्याची त्याची प्रोसेस सुरू झाली. त्याच्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. बघा, त्याच्यातली डिफिशियन्सी, कमतरता निघून गेल्यानंतर त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होते.
रोगप्रतिकारक शक्ती तयार झाल्यानंतर तुमच्या डांबऱ्याचे डाग, खड्ड्याचे डाग, सनबर्निंगचे डाग हे सगळं हळूहळू निघून जायला सुरुवात होते. मोठे डाग असतील तर ते जायला वेळ लागतो. छोटे डाग असतील तर 8 दिवसामध्ये क्लिअर होतात, एका डोसमध्ये क्लिअर होतात. डाग जास्त असतील, मोठे असतील तर त्याला वेळ लागतो. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल मुळीचा आहे. मुळी वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मुळी चालणं गरजेचं आहे. तुमच्या बागेला झाडाला निमेटोड असू द्या नसू द्या, तुमची पांढरी मुळी चालणं गरजेचं आहे. आणि तुमच्या निमेटोड जरी नसेल त्या झाडांना तरी तुम्ही तंबाखू सोडणं आवश्यक आहे. तंबाखूचा बनवण्याचा जो विधी आहे तो निमेटोडवर कशी मात करावी हा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ तुमच्या समोर येईल. सर्च करा, निमेटोडचा व्हिडिओ आहे. त्या पद्धतीने तंबाखूचा अर्क काढून घ्या, तो वापरा. तो वापरल्यानंतर तुमच्या मुळीचा फ्रेशनेसपणा वाढेल, कार्यक्षमता वाढेल आणि निमेटोड तर कव्हर करेलच, पण यायच्या अगोदर प्रतिबंध सुद्धा त्याला करा. मित्रांनो, नॅचरल क्लिनर वापरल्यानंतर सगळे डाग तर निघून जातात. फळांची साईज होते, फळांची साईज चांगल्या प्रकारे होती. झाडामध्ये ताकद, स्टोरेज तयार राहतं आणि फळमाशी डंक मारला तरी फळ खराब होत नाही, फळ सडत नाही. मी जबाबदारीने बोलतो, फळ अजिबात तुमचं सडत नाही, ती जखम भरून काढली जाते. निसर्गाची किमी आहे, निसर्गाची कमाल आहे. निसर्गाच्या बरोबर गेला तर निसर्ग भरभरून देईल. आता हा व्हिडिओ सुद्धा शूट करतोय, पाठीमागे जंगल आहे, जंगलामध्ये ह्या मंदिर आहे. हे बघा ना, पूर्ण पाठीमागे पूर्ण असं जंगल आहे. निसर्गाच्या सानिध्यात साधनेसाठी आलोय. 2 दिवस छान साधना झाली. दुपारची वेळ आहे, पाऊस चालू आहे आणि मग ह्या वेळामध्ये, मिळालेल्या वेळेमध्ये मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीनं आपण निसर्गाबरोबर चालल्यानंतर निसर्ग आपल्याला भरभरून मदत करतो. आणि हे बघणं, हा रिझल्ट निसर्गाच्या सानिध्यात राहून पंचतत्व बॅलन्स करणं हा मेन उद्देश असतो. पंचतत्व बॅलन्स झाल्यानंतर तुम्हाला पंचतत्व समजायला लागतं. पंचतत्व समजायला लागल्यानंतर तुम्हाला पंचतत्वाचा योग्य पद्धतीनं निसर्गात वापर करता येतो. निसर्गात वापर करता यायला लागल्यानंतर पंचतत्वावर आपल्याला कंट्रोल करता येतं. या सगळ्या आध्यात्मिक गोष्टी आहेत, हे वैज्ञानिक गोष्टी आहेत. या गोष्टी जर आपण शिकलो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतील. शिक्षण, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला काम करत असताना शिक्षण, ट्रेनिंग हे घ्यावंच लागेल. शेती सुद्धा करायची असेल तर तुम्हाला शेतीचं ट्रेनिंग घ्यावं लागेल, निसर्ग समजून घ्यावा लागेल. शेतीमध्ये पंचतत्व आहे ते समजून घ्यावे लागतील. मग महाराज तुम्ही कसं काय, म्हणजे डाग घालवायचं औषध कसं काय, म्हणजे डाग कसे जाऊ शकतात? साधं सोपं आहे मित्रांनो. साईड इफेक्ट झाल्यानंतर पेशी मेल्या जातात म्हणून सनबर्निंग येतं. डांबऱ्याचा अटॅक झाल्यानंतर स्किनवरच्या पेशी मेल्या जातात म्हणून डांबऱ्या येतो. आणि पेशी जिवंत करण्याचं काम आपण ट्रीटमेंटच्या माध्यमातून, टॉनिकच्या माध्यमातून पेशी जिवंत करण्याचं काम केलं जातं. झाड स्वतःहून तयार करतं ते पेशी आणि मग तिथले डाग हळूहळू निघून जातात. जिथं काळा डाग आहे डांबऱ्याचा, खरड्याचा, तिथं काळा डाग जाऊन जखम कशी आपल्या शरीराची भरून येते त्याच पद्धतीने ती जखम भरून येते. फक्त जर आत खराब झाला असेल फळ तर ते फळ पूर्ववत होत नाही, म्हणजे दाण्यापर्यंत जर त्याचं सडलं असेल तर ते जागेवर येत नाही, तिथे वाळून जातं. ते डांबऱ्या, तुमचं खरडा, सनबर्निंग हे 100% क्लिअर होऊन नॅचरल फळ तुमचं लाल तयार होतं. डाग, काळे डाग गेल्यानंतर हिरवा कलर येतो त्या डागावर. हिरवा कलर आल्यानंतर काही दिवसांनी त्याच्यावर लाल कलर येतो, म्हणजे फळांचा जो नॅचरल कलर आहे तो येतो. तुम्ही फोटो काढून ठेवू शकता. रोज बागेत गेल्यानंतर तुम्हाला फरक लक्षात येणार नाही. मार्किंग करायचं, मार्किंग म्हणजे रिबिन वगैरे बांधून ठेवा, मार्किंग करा. मार्किंग केल्यानंतर तुम्हाला त्या फळांमधला फरक पूर्णपणे तुमच्या लक्षात येईल. डाग कसे जातात आणि कशा पद्धतीने जातात. आपण जे मित्रांनो टॉनिक तयार केले ना, म्हणजे प्रत्येक टॉनिक हे ऑल इन वन आहे. एकच टॉनिक पण सगळ्या प्रकारची कामं करतं. पांढरी मुळी वाढवण्यापासून, डाग घालवण्यापासून, झाडाची ताकद वाढवण्यापासून, फळांची साईज वाढवण्यापासून, पानांची साईज वाढवण्यापासून, डिफिशियन्सी दूर करण्यापासून, फोटोसिंथेसिसची क्रिया वाढवणं, जमिनीतील मुळींचं म्हणजे आपटेक झाड जास्त प्रमाणात करतं, आपटेक वाढवणं, या सगळ्या क्रिया, सगळ्या गोष्टी एकच टॉनिक करतं.
जर वेगवेगळं दिलं तर त्याचा मेंटेनन्स खर्च वाढत, म्हणून आपण सगळं एकत्र बसतो. नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये हे सगळं आपण एकत्र केलंय आणि त्याचा अप्रतिम जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला मिळेल. शेतकरी बांधवांनो, बोरगावमधली एक बाग आहे, त्याचा व्हिडिओ तुमच्या मला सुद्धा अपेक्षा नव्हती की पहिल्या बहाराला 50-60 फळं, पायाच्या अंगठ्यापेक्षा थोडी मोठी खोड आहे, 50-60 फळं त्यांनी ठेवले, तर 400 ग्रॅम पर्यंत साईज झाली पहिल्या बहाराला. आणि क्वालिटी हे तुम्ही तर ते तुम्हाला स्पष्टपणे डोळ्याने दिसेलच त्या व्हिडिओच्या माध्यमातून. मला सुद्धा अशी अपेक्षा नव्हती की बागेला एवढ्या प्रमाणात साईज वगैरे होईल. माळूची शेतकरी बांधवांची बाग आहे, त्यांची डागानं ते नाराज झाले होते कारण मुळी थांबली होती. त्याच्यानंतर मी ट्रीटमेंट दिली त्यांना, डाग सगळे गेले, फळांची साईज, चमक सगळं तुम्हाला दिसून. पहिला बहार आहे, थोडं मोठे आहे, 5 वेळा थिनिंग केलंय, 125 ते 150 फळ आहेत. त्याचा डांबऱ्या पूर्णपणे कव्हर होऊन अजून वेळ आहे त्या बागेला हार्वेस्टिंगला 2 महिने, तरी आज फळांची साईज 400 ग्रॅम पर्यंत, 350-400 ग्रॅम पर्यंत आज फळांची साईज आहे. पहिलाच बहार आहे आणि फळांची संख्या किती? 125 ते 150. काय होतंय मित्रांनो की तुम्हाला त्यांनी सुद्धा स्पष्ट महाराज तुम्ही सांगितलं होतं डाग जाते, पण आमचा विश्वास नव्हता. आणि आज प्रत्यक्ष डोळ्याने आम्ही बघतोय डाग कशी गेली. काय होतं, विश्वास ठेवणं जड जाणारच आहे तुम्हाला. का जाणार आहे तर मी काय सांगतोय की तुमची बाग 3 महिन्याची होऊ द्या, 4 महिन्याची होऊ द्या, तरी मी कळी काढून देणार. मार्केटमध्ये तुम्हाला काय सांगितलं जातं की चौकीने बरं झाली कळी निघत नाही, आणि मी काय सांगतोय तुम्ही कधीही कळी काढून देणार. 6 महिने बागेला झाले तरी कळी काढून देणार. बाग हार्वेस्टिंग झाली 8 दिवसांनी तरी कळी काढून देणार. सिस्टीम समजून घ्या, निसर्गाची कार्य करण्याची पद्धत समजून घ्या, वनस्पतीची कार्य करण्याची पद्धत समजून घ्या. मी आता कोकणामध्ये आहे, तांदळ म्हणजे भाताची लागवड झालेली आहे, तर ह्याची पांढरी मुळी पाणी असेल, दलदल असेल, चिखल असेल तरच चांगली चालेल. आपल्या डाळिंबाची मुळी त्याला पाणी लागले की चालत नाही. निसर्गानं प्रत्येक वनस्पतीची रचना त्या त्या पद्धतीने केलेली आहे. प्रत्येक वनस्पती वेगळी आहे, प्रत्येक सजीव वेगळा आहे, प्रत्येकाची कार्यक्षमता वेगळी आहे, प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाची पंचतत्व वेगळी आहेत. त्याच्यामुळं तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे. भातासाठी काय ट्रीटमेंट आहे, डाळिंबाच्या झाडासाठी काय ट्रीटमेंट आहे, निलगिरीच्या झाडासाठी काय ट्रीटमेंट आहे. जी वनस्पती दलदलीत येते ती कोरड्या हवामानात येणार नाही, जी कोरड्या हवामानात येते ती दलदलीत येणार नाही. वनस्पतीचे वेगवेगळे प्रकार आहेत, कारण त्यांची पंचतत्व प्रत्येकाची वेगळी आहेत. त्याच्यामुळे हे समजून घ्या, वनस्पतीची कार्यक्षमता समजून घ्या, तिची रचना समजून घ्या, निसर्ग समजून घ्या, तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचण येणार नाही. माझं जे काम आहे अखंड हे चालू राहणार आहे. कितीतरी टीका केली, कितीतरी नाव ठेवायचा प्रयत्न केला, फरक अजिबात पडणार नाही. कसं असतं, टीका का कधी केली जाते? व्हिडिओच्या माध्यमातून मी समजा काय माहिती मी तुम्हाला तुमच्यापुढे मांडत असतो, मग नकारात्मक त्याच्यावर टीका केली जाते, नकारात्मक कमेंट केली जाते. असं का घडतं? नकारात्मक कमेंट करणारे जे व्यक्तिमत्व आहे त्याची मानसिकता खचलेली असते, त्यांना सगळं जग असं नकारात्मक दिसतं. सगळं आपल्या हार्टवर अवलंबून आहे, आपल्या मनावर अवलंबून आहे. किती नकारात्मक घटना असू द्या, किती नकारात्मक व्यक्ती असू द्या, त्याच्याकडे काहीतरी पॉझिटिव्ह असतं म्हणून तो पृथ्वीवर आहे. आणि जे साधना क्षेत्रात आहेत, जे यशस्वी माणसं आहेत, ते फक्त ते पॉझिटिव्हकडे बघतात. आणि जी मनानं हारलेली आहे, अपयशाचा सामना वारंवार, स्वतःवर विश्वास नाही, अशी माणसं फक्त निगेटिव्ह गोष्टी बघतात. त्यांना पॉझिटिव्ह काहीच दिसत नाही. किती त्यांना दाखवायचा प्रयत्न करा, त्यांना पॉझिटिव्ह गोष्टी काहीच दिसू शकत नाहीत. त्याच्यामुळं तुम्ही नकारात्मक टिप्पणी करून माझ्यावर साईड इफेक्ट होणार नाही, तुमच्यावर साईड इफेक्ट वाढत जाणार. तुम्ही स्वतःमध्ये बदल करा. निगेटिव्ह टिप्पणी करून हसण्यापेक्षा महाराज हे ह्याच्यातलं असं राहिलंय, ह्या पद्धतीने तुम्ही टिप्पणी करू शकता. अर्थ तोच आहे, नकारात्मकतेचा आसुरी आनंद आणि एखाद्याला मार्गदर्शन करण्याचा सकारात्मक आनंद, ह्या दोन्हीत फरक आहे. हे तुम्ही समजून घ्या. मनाची शक्ती वाढवा, नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक बघा. अपयश किती जरी आलं तरी हार मानू नका.
अपयश ही यशाची पायरी आहे. अध्यात्मामध्ये आम्हाला पिळून काढलं जातं, संपवलं जातं. महादेव अगदी पिळून काढतात, सगळं संपवतात, सगळं नाती सगळं तोडून टाकलं जातं आणि मग चेक केलं जातं की तुमचा खरंच महादेवावर विश्वास आहे का नाही. त्याच्यात पास झाला तर मग तुम्हाला हाताला धरून उठवलं जातं. जोपर्यंत तुम्ही पास होत नाही तोपर्यंत तुम्हाला पिळलंच जातं. आणि हे सगळं जे आहे ना, हे असं आज फक्त ग्रंथात वगैरे लिहिलेलं नाही. हे सगळं आपल्याला अध्यात्मात आल्यानंतर प्रॅक्टिकली अनुभवावं लागतं. सगळं अनुभवल्यानंतरच तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या मिळून जातात. म्हणून निसर्गावर नेहमी विश्वास ठेवा. निसर्गावर तुम्ही विश्वास ठेवला, निसर्ग तुमच्यावर विश्वास ठेवेल. ही भावना निसर्गाची पण लक्षात घ्या. निसर्गानं काय सांगितलं, तुम्ही देत राहा. जे काय तुमच्याकडे आहे, कमी आहे, ते द्या, म्हणजे ते वाढेल. देण्यानं तुमच्यात वाढ होईल. भावना चांगली ठेवा, कर्म चांगलं करा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही अडचण येणार नाही. शेतीच्या बाबतीत असू द्या, इतर अनेक गोष्टीच्या बाबतीत असू द्या. आज आपण आता सध्या तर शेतीवरच चर्चा करतोय. तर ह्याची स्थितीवर आपण चर्चा करून अनेक शेतकऱ्यांना आपल्याला यशस्वी करायचे. अनेक शेतकरी पंचतत्वाच्या माध्यमातून यशस्वी होत आहेत. अनेक शेतकऱ्यांना या मार्गदर्शनाचा लाभ होतोय, त्यांचे आशीर्वाद मला मिळत आहेत. आणि हेच कार्य आपल्याला कंटिन्यू पुढे चालू ठेवायचं आहे. असाच तुमचा पाठिंबा, तुमचा सपोर्ट, आणि तुम्ही फोन करून सांगता, महाराज तुम्ही सांगितलं निमेटोड आमचा गेला, तंबाखूचा वापर केला, तर तंबाखूचा वापर करून मला ह्याच्यात काय फायदा आहे का? काही नाही. तुम्ही जे सांगता तोच माझा आशीर्वाद आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक प्रयत्न केलेले असतात, तर तुम्हाला यश आलेलं नसतं आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता. मग तुम्ही फोन करून सांगता, मग ते आनंद होतो ना मला. मी करतोय ते मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचतंय, तुम्ही त्याच्यावर प्रयोग करताय, तुम्हाला त्याच्यात यश मिळतंय आणि त्याच्यात तुम्हाला यश मिळणं हेच माझं यश आहे. अनेक शेतकरी बांधवांना योग्य पद्धतीने रिझल्ट मिळत आहे आणि त्या रिझल्टचा वापर करून ते यशस्वीरित्या वाटचाल करत आहेत. आणि ह्याच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या भरभराटीसाठी मी बनवत राहीन. तुमचा फक्त माझ्याबरोबर आशीर्वाद असणं गरजेचं आहे. तुमच्या आशीर्वादाच्या जीवावर, तुमच्या आशीर्वादाच्या शक्तीवरच मी इथपर्यंत आलोय, मार्गदर्शनापर्यंत आलोय. आणि असं तुमचा आशीर्वाद राहिला तर आणखी पुढे मी मार्गदर्शन करेन. तर माझी एकच विनंती आहे की तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. शंका असेल, काही अडचणी असतील तर संध्याकाळी 7च्या अगोदर मला फोन करत चला, कारण माझी साधनेची वेळ 7 नंतर सुरू होते. 6:30 वाजेपर्यंत तुम्ही फोन केला तर काही अडचण नाही. अमावास्या, पौर्णिमा ह्या काळामध्ये मी काही वेळ मोबाईल बंद असतो. साधनेसाठी जास्तीत जास्त वेळ मी अमावास्या पौर्णिमेला देतो. ब्रह्मांडीय ऊर्जा चेंज होत असते. चेंज होत असताना पॉझिटिव्ह ऊर्जा जास्तीत जास्त खेचून घ्यायचा मी प्रयत्न करत असतो. त्यासाठी अमावास्या पौर्णिमेला साधना करणं प्रत्येकानंच गरजेचं आहे. पंचतत्व बॅलन्स करायला पौर्णिमा अतिशय चांगली, कारण चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्तीचं स्पीड जास्त असतं. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला जशा जशा माझ्या लक्षात येईल टिप्पणी करून ठेवत जाईन. त्या पद्धतीने मी तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करेन. नॅचरल क्लीनर हे प्रोडक्ट नक्की वापरा. तुमच्या ते फरक लक्षात येईल. तो फरक लक्षात आल्यानंतर मला नक्की फोन करून सांगा की महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे डाग जायला लागलेत. अनेक शेतकरी बांधवांच्या बागेवर हे प्रयोग केला मी. 5 वर्षापासून हा प्रयोग करत होतो. तो 100% सक्सेस झाल्यानंतरच मी तुमच्या समोर हा प्रोडक्ट टॉनिक आणलंय. तर असं नाही की 2 दिवस वापरलंय, 2 शेतकऱ्यावर प्रयोग केलाय, असं नाही. 5-6 वर्षापासून हा प्रयोग करत होतो. त्यात मला 100% यश मिळाल्यानंतरच मी तुमच्या समोर आणलं आहे. तुम्ही ते नक्की वापरा, खात्री करा. वनस्पतीचं स्टोरेज वाढवून घ्या आणि काय अडचण असेल तर स्क्रीन नंबर आहे, त्या नंबरवर मला फोन करा. तुमच्या सेवेसाठी तुमचा महाराज तुमच्या 100% पाठीशी उभा राहील. आणि परमेश्वरानं दिलंय, मी चंद्रावरून आलो नाही, कुठल्या ग्रहावरून आलो नाही. तुमच्यासारखाच एक सामान्य कुटुंबात जन्माला आलोय, सामान्यच मी व्यक्तिमत्व आहे माझं. आता महादेवाची साधना करतो, महादेवाच्या सानिध्यात राहायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि मृत्यूचा आशीर्वाद मला मिळावा, म्हणजे मृत्यू लवकरात लवकर मिळावा, माझे प्राण निघून जावे शरीरातून आणि लवकरात लवकर हे घडलं तर मला जास्तीत जास्त लवकर महादेवापर्यंत पोहोचता येईल. शरीर त्रासदायक असतं पोचणं, इष्टदेवतेकडे पोचणं, त्याच्या जवळ राहण्याची इच्छा तीव्र होणं हे त्या क्षेत्रात आल्यानंतर लक्षात येतं. असं सांगून ते लक्षात येत नाही. अध्यात्म हे प्रॅक्टिकली अनुभवावं लागतं. तर या अनेक गोष्टी लक्षात येतात. तरी शेतकरी बांधवांना असू द्या, त्या आपण एक टप्पा असंच शिकत जाऊया. जे महादेवाने निसर्गाने दिलंय तेच मी तुम्हाला देतोय, वेगळं काय देत नाही. त्याच्यामुळे महाराज आपल्यावर उपकार करतात ही भावना मनातून काढून टाका. तुमचाच एक छोटासा लहान बांधव आहे समजून घ्या तुम्ही.
तुमच्यासारखाच मी साधा माणूस आहे, माझ्याकडून काहीच सांगताना चुका होत असतात, तसं मला सांगा, मला तुमच्याकडून ही चूक झाली. नकारात्मकता तुमची वाढवू नका, माझी वाढवायचा प्रयत्न करू नका, त्याचाही काय उपयोग होणार नाही. तुमच्या ती नकारात्मकता घालून सकारात्मक वाढवायसाठी माझं काय मार्गदर्शन पाहिजे असेल तर ती मी करेन. हे सगळ्या गोष्टी तुम्ही नीट लक्षात घ्या. काय अडचण असेल तर संध्याकाळी 7:30च्या अगोदर मला फोन करा. स्क्रीनवर नंबर आहे. हर हर महादेव.